जेवणात काय? गेलता मग गेलता इथपर्यंत आलतो. आता 12वी झाली वाटतं, 12वी झाली. आता काय त्यांना म्हणलं भाऊ पोरग पाठवा म्हणलं. पाठवा म्हणलं. इथं टाकून पाहू आपण समाजाला काय पाहून इंडस्ट्रीज, पॉवर अँड पॉवर इंडस्ट्रीज. माझ्या मते झाले ना 3 वेळेस सक्सेसचा मेसेज आला. मग अजून किती मेसेज पाहत का सक्सेसफुली असेल पाहिजे. तिथं काय आलं आपल्याला? काही पण नव्हतं. एरर आलता आपल्याला. काय आलता? एरर आलता. रिमोट डेस्कटॉप सर्व्हिसेस पण टाकेल पण नाही येते. पण टाकलं की नाही त्यानं ऑटोमॅटिक. पहिले डिप्लॉयमेंट जर केलं तरी बसून जातं. समजलं? रिमोट डेस्कटॉप कनेक्शन ब्रोकर आणि रिमोट डेस्कटॉप सेशन होस्ट टाकली त्यांना आणि रिमोट डेस्कटॉप गेटवे टाकली. 3 सर्व्हिसेस टाकले त्यांना. किती? 3. इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता. आता तुमच्या रिमोट डेस्कटॉप सर्व्हरला क्लायंटना तुम्ही कनेक्ट करू शकता. याला आता कॉन्फिगर करण्याची गरज नाही आतमध्ये काही. एकदा तुम्ही टाकलं की अजून आपण इथं सेशन कनेक्शन वगैरे काय बनवलं नाही, ते आपण नंतर बनवणार आहे. सध्या तुमच्या रिमोट डेस्कटॉप सर्व्हरला कनेक्ट होतं पॉवर क्लायंट. चल क्लायंट सिस्टीमवर तुझ्या का रे माणसात कशी हिंमत पाहिजे. बघा रिमोट डेस्कटॉपला कनेक्ट कसं करणार? रनमध्ये जाणार MS ES म्हणजे रिमोट डेस्कटॉप सर्व्हिस, मायक्रोसॉफ्ट टर्मिनल सर्व्हिसेस क्लायंट. आणि तुमचं रिमोट डेस्कटॉप सर्व्हरचं नाव घेतच आहे ॲड्रेस. काय त्याचं नाव? PC 112. युजर नेम मट्रूचा पासवर्ड द्या. Because the user account is not otherwise for remote login. एक काम करावं लागेल. वो सर्वर रिमोट डेस्कटॉप सेशन होस्ट हा सर्वर आहे.
ऑलरेडी ॲड आहे ना, ॲड करतो. माझ्या मते इथं कलेक्शन नसल्यामुळे होऊ शकतं बरं का. असं आपण एक काम करू, एक सेशन कलेक्शन बनवून घेऊ, ठीक आहे ना. एक सेशन कलेक्शनच नाही ना, ठीक आहे ना. तर एक काम करू, सेशन कलेक्शन बाय डिफॉल्ट बनतं ना. आपण आता ते काय झालं तिकडनं ते बनलं नाही, तर सेशन कलेक्शन बनवून घेऊ. तीन नंबरचा क्रिएट सेशन कलेक्शन्स. नेक्स्ट न्यू कलेक्शन, ठीक आहे. नेक्स्ट DC 112 सेशन सर्वर ॲड करा. आणि हे बघा युजर ग्रुप सगळ्या डोमेन युजर्सला परमिशन देऊ. एनेबल युजर प्रोफाईल लिस्ट काही गरज नाही. आणि क्रिएट. ओके, आता कलेक्शनमध्ये आले तुम्ही, तर तुमचं न्यू कलेक्शन म्हटलं आहे ना. आता एकदा ट्राय करा युजरला. आपण हे बटर चालू मध्ये गेला. मग बघा, ज्याला आपण कनेक्ट झालेलं आहे तो बाहेर नाही निघत, निघाला बाहेर येऊन कोणी. हा पण चालू आहे. तुम्ही असे किती कनेक्शन बनवू शकता, किती कनेक्शन बनवू शकता, असं काही लिमिट नाही. सर्वर आहे भाऊ, आणि रिमोट डेस्कटॉप सर्वर आहे, साधं सोडे. बघा, जसा युजर ह्या थ्रू अशा थ्रू कनेक्ट करतो, म्हणजे आता बस तुम्हाला तर कळलं आहे. रिमोट डेस्कटॉप थ्रू कनेक्ट झालं तुम्ही काही करू शकता. सर्वरचं कन्सोल तुमच्या समोर आहे. स्टार्ट सर्वरचं डेस्कटॉप आहे, प्रोग्राम्स इथं ॲटोकॅड, ठीक आहे ना. कुठे गेलं ते ॲटोकॅड? चालतं ॲटोकॅडने विथून सेशन बंद केला की संपलं. मग आता तुमचं सिस्टीम आहे, तुमचा प्रोसेसर, तुमची मेमरी वापरत येते, बरोबर आहे. डेस्कटॉपला कनेक्ट करण्याची अजून एक पद्धत आहे युजरची. ती पद्धत म्हणजे ब्राउझर. कोणती पद्धत आहे? ब्राउझर. वेब ब्राउझर. वेब ब्राउझरनं सुद्धा तुम्ही रिमोट डेस्कटॉपला ॲक्सेस करू शकता, पण तिथं फक्त रिमोट ॲप प्रोग्राम्सच ॲक्सेस होतात. हे बघा, इथं मी गेलो https://DC 112/RD वेब. RD सर्टिफिकेटचं एरर आहे ते, कारण जेन्युइन CN आहे ना, त्याला सर्टिफिकेट द्यायला, बरोबर. हे बघा झालं का नाही. आणि आता युजर नेम आणि पासवर्ड द्या. तुमचं युजर नेम आहे मट्रू, पासवर्ड द्या. डोमेन नाही दिला ना आपण पाहुणे. डोमेन काय आपला? admins/metro. दिस इज अ पब्लिक कम्प्युटर. ओके, दिस इज पब्लिक. झालं. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त कलेक्शन दिसून राहिलं. काय दिसून राहिलं? कलेक्शनला कनेक्ट करायचं ते म्हणतात. म्हणजे डायरेक्ट समजलं तुम्हाला, त्यानंच कनेक्ट होणार. पण इथं फंडा कसा तुम्हाला सांगते. तुम्ही कनेक्ट झाले, ते ब्राउझर आहे, ओके. तर आपण आता त्याला बंद करू. ठीक, त्याला बंद केलं. आता मी तुम्हाला रिमोट ॲप प्रोग्राम दाखवतो. काय दाखवायचं? रिमोट ॲप प्रोग्राम. चला सर्वरवरती जा. इथं रिमोट ॲप प्रोग्राम पण डिप्लॉय करतात आपल्याला. कशी डिप्लॉय करायची बघा रिमोट ॲप प्रोग्राम्स. रिमोट ॲप प्रोग्राम जर डिप्लॉय करायचे असेल तर कलेक्शनमध्ये जायचं. कुठे जायचं? कलेक्शन. हा कलेक्शन तुमचं न्यू कलेक्शन आहे ना, आता बनवलं. बघितलं पब्लिश रिमोट ॲप प्रोग्राम्स. तुम्ही तुमचा रिमोट ॲप प्रोग्राम्स पब्लिश करू शकता. मी इथं क्लिक करा. म्हणजे तुम्हाला जेव्हा मी काय करतो मी इथं एक्सेल देतो. काय देतोय मी सांगतो, हा युजर जगात कुठे जर बसला तर त्याच्याकडून ॲक्सेस, म्हणजे MS एक्सेल जे आहे ते एक्सेल ॲक्सेस झालं पाहिजे. आणि ते पण ते सर्व्हरवरती चालणार. ओके, अँड दिस इज दॅट ॲप्लिकेशन इन फॅक्ट पब्लिश. आता बघा,
ह्या ठिकाणी प्रोग्राम पब्लिश झाला, पण याला पण बाय डिफॉल्ट काय सगळ्यांना परमिशन. काय परमिशन आहे? सगळ्यांना एक काम करा, एक्सेलवरती या इथं, हां, याला राईट क्लिक करा, एडिट प्रॉपर्टीजमध्ये जा, आणि ह्या ठिकाणी जिथं युजर असाइनमेंट दिसत तुम्हाला शो द प्रोग्राम इन आर डी वेब ॲक्सेस, येस. आणि युजर असाइनमेंटमध्ये ऑल युजर्स दिलेले, बरोबर आहे की नाही. ज्यांना कलेक्शनला परमिशन ॲक्सेस करायला त्यांना इथं पण परमिशन, पण आपण म्हणतो नाही, कलेक्शनवरती ज्यांना परमिशन आहे त्यांना याला ॲक्सेस करायला परमिशन नाही द्यायची मला. मी फक्त सिलेक्टेड युजरला परमिशन देणार. कोणाला देणार? मी बाहू आणि बोक्या दोघांना. बाहू आपला छोटे बनवायचं. ओके जा. आता बघा, हा कोणता युजर आहे? मटरू आहे. है कंटिन्यू and this is domain admin backslash मटरू. याला ॲक्सेस डिनाय होईल ना? नाही, ॲक्सेस नाही ना, खाली येतं रिकामं. काय दाखवलं तुम्हाला तिथं? करंट फोल्डर रिकामा एकदम एम्प्टी, काहीच नाही. म्हणजे ह्या युजरला परमिशनच नाही ना त्या कलेक्शनमधल्या प्रोग्रामवर. एक काम करायला साईन आउट करा, आणि आता एक काम करू, बाहूनं लॉग इन करू. ॲडमिन बाहू आलं की नाही? हे बघा समोर एक्सेल आलं. काय नाही, आता तुम्ही लगेच याला क्लिक करा एक्सेलला. फक्त आता इथं बसल्या असल्या हा प्रोग्राम सर्व्हरवरती चालणार, एवढा प्रोग्राम कनेक्ट. ओपन, फक्त ते सर्व्हरचा ओपन झालं बरं की. सर्व्हरचा प्रोसेसर सगळं सर्व्हरचा वापरणार, फक्त एवढ्या ॲप्लिकेशनसाठी एवढ्याच. याला म्हणता रिमोट ॲप प्रोग्राम्स. एवढा एकच प्रोग्राम तुम्हाला पब्लिश करायचा असेल तुम्ही पब्लिश जर त्या थ्रू तुम्हाला फक्त एवढाच प्रोग्राम ॲक्सेस येतात, ते आपण सिलेक्टेड युजरला. मग तुम्हाला असं वाटतं तुम्हाला पुन्हा रिमोट डेस्कटॉपच्या थ्रू समोरचं सिस्टीम पूर्ण ॲक्सेस करायचं आहे. मग इथं काय चाललं म्हणून मग तुम्हाला सोल्युशनच झालं. मग इथं जाणार कुठं? MSTSC MSTSCनं कनेक्ट करा ना, इथून कनेक्ट करा. हो गए.